डोळे झाका सर्वांनी. ओंकार जप करायचा आहे. दीर्घ श्वास घ्या, लांब श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या. डोळे झाकायचे आहेत. डोळे मिटलेले आहेत. कपालभाती प्राणायाम करायचा आहे. चला योगिक ब्रीदिंग करायचं. योगिक ब्रीदिंग. श्वास घ्या. सोडत सोडत जायचं आहे. पूर्ण हवा बाहेर काढायची आहे. पुन्हा श्वास घ्या. पुन्हा श्वास घ्या.
पुढील 1 मिनिटापर्यंत योगिक श्वसन करायचं आहे. चला, कपालभाती प्राणायाम पुन्हा करायचा आहे. चला, कंटिन्यू ठेवा. अग्निसार करायचा आहे. श्वास पूर्णपणे बाहेर काढा. जालंधर बंद करा. विश्रांती स्थितीत यायचं आहे. डोळे मिटलेले. भ्रामरी प्राणायाम करायचा. भ्रामरी प्राणायाम करायचा करत असताना एक लक्षात घ्यायचं की आपली जी कानाची जी लहान पाकळी असते बघा इथं, ती पाकळी दाबायची. आपण बोट डायरेक्ट घालायचं नाही कानात. लक्षात आलं? ही जी पाकळी आहे ती पाकळी दाबायची. पाकळीने अंगठ्यानं दाबायची पाकळीला. येस, ओके. चला, डोळे मिटा, श्वास घ्या. आणि त्याचबरोबर काय करायचं, वरचं जे बोट आहे ते आपल्या कपाळाला लावायचं आणि बाकी जे बोटे आहेत ते आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहेत. हळूवार दाब द्यायचा आहे. लक्षात आलं? या पद्धतीने बघा. श्वास घ्यायचा आहे आणि गुंजन करायचं आहे. तोंडातून हवा बाहेर जाता कामा नये. नाकावाटेच बाहेर सोडायचं आहे.
जास्तीत जास्त दीर्घ आवाज काढण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त दीर्घ आवाज काढण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकी 3 वेळा करायचं आहे. सर्वांत झाल्यानंतर शांत विश्रांती घ्यायची आहे. डोळ्याचा व्यायाम करायचा आहे. डोळ्याचा. चला डोळे करा. डोळे करा. चेहरा आपला जमिनीला समांतर ठेवा. वरती बघा. खालती बघा. डोळे जास्तीत जास्त विस्फरलेले. डाव्या बाजूला बघा. चेहरा तिथंच ठेवायचा आहे. चेहरा हलवायचा नाही. चेहरा जमिनीला समांतर. डाव्या बाजूला बघा. डाव्या बाजूला बघा. डोळे गोल फिरवायचे आहे. गोल फिरवत आपण बघत जे काय आपल्या डोळ्याला दिसेल ते बघत गोल फिरवायचे आहेत. अँटी क्लॉकवाईज उलट दिशेने. डोळे गच्च मिटा. डोळे उघडझाप करायचे आहेत. कानाचा व्यायाम. कान खेचा. साईडला ओढा. बाजूला ओढायचा आहे. पाठीमागच्या बाजूला ओढा. कानाच्या वरच्या बाजूला पकडा. बाजूला खेचा. दोन्ही बाजूला खेचा. वरती खेचा. धामस मॅडम आपला ऑडिओ चालू करा. ओके. मानेचा व्यायाम करायचा आहे. सोडत पाठीमाग पुढे. साईडला.
टर्न करायचा आहे. गोल फिरवा. उलट. ठीक आहे. खांदीचे व्यायाम. खांदी वर खाली. पुढे पाठीमागे. पुढे पाठीमागे. गोल फिरवायचा आहे. फॉरवर्ड रोटेशन. बॅकवर्ड रोटेशन. पाटील मॅडम व्हिडिओ चालू करा. खांद्यावर हात घ्या. हे व्यायाम करा पाटील मॅडम. तुमचे जर खांदे दुखत असतील तर त्यांना फायदा होतोय. दुखतंय म्हणून थांबायचं नाही. चला समोर घ्या. पुढे. पूर्ण पाठीमाग खेचायचं आहे. पुढे पाठीमाग. रामचे मॅडम पुढे पाठीमाग फक्त या पद्धतीने. पुढे पाठीमाग गोल फिरवायचं नाही. पूर्ण पुढे घ्यायचे. दोन्ही कॉर्नर जुळवायचे. पाठीमाग घ्यायचे. रामचे मॅडम ये फक्त एवढंच. पुढे पाठीमाग. येस. वरती घ्या. घ्या जास्तीत जास्त ताना. खाली. परत वर खाली. वर खाली. वर खाली. वर खाली. वर खाली. आता समोर घ्यायचे. एक वर एक खाली. चेहरा हलवायचा नाही. चेहरा शरीर आपले तिथंच ठेवायचं आहे. ठीक आहे. गोल फिरवायचे. 1 2 3 4 1 उलट उलट. ठीक आहे. हात समोर घ्यायचे आहे. घ्या. आपल्याकडे बोटे खेचा. खेचा आपल्याकडे बोटे. हात ताठ. खालील बाजू. देशमुख मॅडम या पद्धतीने. पाठीमागे नाही. समोर बघा. साईडला. हात असे करायचे नाही. फक्त मनगटापासून हात फिरवायचा या पद्धतीने. आतल्या बाजूला. बोटे मिटा. बोटे मिटा. सोडा. मिटा. सोडा. गोल फिरवायचे आहे. 5 वेळ झाले की उलट. ठीक आहे. चेंज. चला उभा राहा सगळ्यांनी. उभा राहा. हात गोल फिरवायचे. दोन्ही हात एकदम. उलट.
पटेल मॅडम हळूवार करा, हळूवार करा, बघत बसू नका. हा, साईडला गोल फिरवायचे आहेत. तुमच्या खांद्याला जर रोज तुम्ही व्यायाम केला तर दुखायचा बंद होईल. हळूवार करायचं, उलट. ठीक आहे, कमरेचा व्यायाम, पुढे पाठीमागे. साईडला. बॉडी पूर्ण हलवायची नाही, मी फक्त कमरेचा भाग हलवायला सांगितलं. काही जण असं करतात, असं नाही, फक्त कमरेचा भाग. गोल फिरवा, गोल फिरवा, गोल, उलट. चला, हात वरती घ्या, कमरेवर हात ठेवा. चला, खाली जायचं आहे, कमरेला ताण द्या. आपला आळस जातोय बघा याने. चला, दुसरी बाजू. पुढच्या बाजूला झुकायचं नाही, एका सरळ रेषेत पाहिजे. आता हात समोर करायचे आहेत, खाली झुकायचं आहे, फिंगर टिप्स ऑन ग्राउंड. चला, जमिनीला बोटे टेकवा, गुडघे ताठ, गुडघे ताठ. चला, क्षीरसागर मॅडम, हा बोटे टेकवा, टेकून धरायचं आहे. पायात थोडं अंतर घेतलं तरी चालतं. चला, पूर्ण पाम टेकायचं आहे, पूर्ण पाम. हाताचा पूर्ण पंजा टेकवायचा जमिनीला, गुडघे ताठ, फक्त कमरेतून वाकायचं आहे. बरोबर आहे मॅडम, व्हेरी गुड. गुडघे ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. चला, 5 हस्तासन करायचं आहे, दोन्ही पायांच्या बाजूला हात पूर्ण टेकायचा आहे. टेका या पद्धतीने. चला, डोकं लावण्याचा प्रयत्न करा गुडघ्याला. पहिल्या दिवसापासून आज किती फरक पडलाय बघा तुमच्यात. चला, करा, डोके लावण्याचा प्रयत्न करा. सविता मॅडम, हात पाठीमाग घ्या, टाचेजवळ, पूर्ण टाचेजवळ. व्हेरी गुड. घ्या अजून जवळ. टाच आपली पायाची टाच दोन्ही बाजूला घे. शिरगावकर मॅडम, व्हेरी गुड. प्रतिभा कर, कंटिन्यू. येस, ओके. आता पुन्हा हात वरती घ्या, वरती घेऊन उभा राहा. खेचा वरती जास्तीत जास्त. खेचा हँगिंग पोझिशन मध्ये यायचं आहे, हँगिंग पोझिशन. खेचा, खेचा, टाचा उचला, खेचा, खेचा. खेचलाय आता, पूर्ण टाचेवर आहे आपण सगळेजण. आता टाचेवर चालायचं आहे. चाला, या पद्धतीने हात खेचलेले, चाला जागेवर. चला, आपल्या पिंडीच्या भागाला फायदा मिळतो याने. चला, चला. यस, ठीक आहे. आता असंच हात वरती आहे, तो हात पाठीमाग घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, डोके पाठीमाग सोडायचं आहे. श्वास घेत. चला, करा, करा, हात ताठ. व्हेरी गुड. चला, कंटिन्यू, कंटिन्यू. तिथंच स्थिर राहायचं आहे, तिथंच स्थिर राहायचं आहे. येस. चला, समोर या, परत हात घ्या कमरेवर, कमरेवर हात घ्या. चला, पाठीमाग झुका, झुका. चला, स्थिर राहायचंय तिथं. व्हेरी गुड. मुमताज मॅडम, शिरगावकर मॅडम, भिडे मॅडम, देशमुख मॅडम. दमते मॅडम, पाठीमाग झुकायचंय, पाठीमाग, पाठीमाग.
पाठीमागे हे बघा इकडे बघ. यस बरोबर. ठीक आहे. ओके. चला पाय पाय खेचायचे आहेत. खेचा 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 या पद्धतीने खेचा. दुसरा पाय घ्या. खेचा. गुडघे ताठ. या पद्धतीने परत दुसरा पाय उचलायचा आहे. वरती घ्या. वर खेचा. दुसरा पाय. ठीक आहे. आता पाठीमाग खेचायचं आहे या पद्धतीने. बॉडी सरळ ठेवा. खेचा. पूर्ण मांडीच्या भागाला इथे आराम मिळतो. दुसरा पाय. चला अंगठा पकडा पायाचा. बॅलेन्स करायचा आहे. चला करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी करा. ज्यांना बॅलन्स होत नाही भिंतीला पकडलं तरी चालतं. ज्यांना बॅलन्स होत नाही भिंतीला पकडा. पूर्ण पाय सरळ झाला पाहिजे असं काही नाही. एवढा जरी झाला तुम्हाला काय अडचण. हा जास्तीत जास्त खेचण्याचा प्रयत्न करायचा. चला दुसरा पाय घ्या. व्हेरी गुड धामसे मॅडम. करा कंटिन्यू. बॅलन्स साठी दुसरा हात साईडला घ्यायचा आहे. करा. व्हेरी गुड सरिता मॅडम. छान. व्हेरी गुड क्षीरसागर मॅडम. गुड मॅडम. व्हेरी गुड. वादच नाही तुमचं. मुमताज मॅडम. व्हेरी गुड. ओके. पल्लवी मॅडम. लाईट जास्त दिसायला लागलाय. ओके. ठीक आहे. आता दोन्ही बोट एकमेकात गुंपवा. चला ताडासन करायचं आहे. खेचा खेचा. खेचा वरती. यस. आता उजवा पाय आपल्या मांडीवर ठेवा. वृक्षासन करायचं आहे. या पद्धतीने काटकोनात ठेवा पाय आणि हात वरती घ्या. चला बॅलन्स करायचा आहे. आज जरा चेंज आहे बघा. मांडीवर पाय ठेवायचा. आपल्या मांडीवर इथं हे बघा. इथून उचलला की इथं ठेवायचा. असा ठेवायचा पाय आणि मग करायचा असतो. चला करा. या पद्धतीने ठेवा. हळू आसन परत जायचं आहे. पाय खाली घ्यायचा आहे. दुसरा पाय दुसऱ्या बाजूला. चला खेचा. येस. चला आराम स्थितीत बसा. सर्वांनी खाली बसा. सर्वांनी खाली बसा. बसा. विश्रांती सुखासनात बसायचं आहे सर्वांनी. चला आज मी मुद्राबद्दल तुम्हाला माहिती देणार होतो. त्यासाठी जेवढे आसनं बसायत बघा. योग साधनेमध्ये ज्या पद्धतीने अष्टांग योगाचा महत्व आहे त्याच पद्धतीने ज्या काही हस्तमुद्रा आहेत त्या हस्तमुद्रांनाही महत्व आहे. आणि ही जी काय मुद्रा आहेत
जे आपल्या जर हातांची बोटे बघितला तर आपल्या हातांच्या बोटांना आपल्या या ब्रह्मांडामध्ये काही तत्व आहेत बघा. कुठली तत्व आहेत? 5 तत्व आहेत. मी मध्ये एकदा सांगितलं होतं तुम्हाला. जी 5 तत्व आहेत, ह्या 5 तत्वांवर आपण आपलं शरीर जे आहे ते बनलेलं आहे. बरोबर. या 5 तत्वांना आधारभूत ही जी काही मुद्रा आहेत आपण त्या मुद्रा आपण करायच्या असतात. मग जे आपलं जर 5 बोटे बघितला तर 5 बोटांमध्ये पहिला जो बोट काय म्हणलं जातं आपण अंगठा म्हणलं जातं. त्याला अग्नी तत्व म्हणलं जातं. त्यानंतर जे तर्जनीचं बोट आहे ते कोणतं बोट आहे तर वायू. तर वायू म्हटला जातो. वायू तत्व इथं असतो. त्यानंतर मध्यगा याला काय म्हटलं जातं मध्यगा. या मध्यगेला काय म्हणतात आकाश तत्व म्हटलं जातं. त्यानंतर अनामिकाचं बोट आहे त्याला जलतत्व म्हटलं जातं. आणि त्यानंतर जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व. या बोटाला आपण तर्जनी म्हणतो. ही अशी 5 बोटांपासून आपले शरीर बनलेलं असतं. तत्वांपासून बनलेलं असतं. ही 5 तत्व जी कोणती कोणती आहेत? एक आहे अग्नी, 2 वायू, 3 आकाश, 4 जल आणि 5 पृथ्वी. आता ह्यातला सगळ्यात जो महत्वाचा तत्व कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का? कोण सांगू शकते का? मी अनम्यूट करतो सगळ्यांना. एकच मिनिट. सगळ्यात महत्वाचं तत्व बघा. कोण सांगू शकते? माहित आहे का? आता कुठलं सांगितलं हे मी? एकच मिनिट. हे तत्व कोणतं सांगितलं? अग्नी तत्व. बरोबर. दुसरं वायू तत्व, आकाश तत्व, जल तत्व आणि पृथ्वी तत्व. तर सगळ्यात तत्व कोणतं महत्वाचं आहे ह्यातलं सांगा मला. जल. पृथ्वी. अनुराधा मॅडम म्हणतात पृथ्वी. येस. आणि आणखीन कोण? जल. 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 वायू. जल. जल. ठीक आहे. आणखीन? अग्नी. वायू तत्व. आता तुम्ही बघा आपण पृथ्वीवर राहतो. ही जी काही पृथ्वी आहे ते पृथ्वी तत्व. पृथ्वी फक्त इथंच आहे. बरोबर. बाहेर कुठं आहे का? आकाशगंगेमध्ये आपण जर बघितलं तर कुठं तर आहे का? नाही. वायू कुठं मर्यादित आहे? फक्त आपल्या पृथ्वीभोवतीच मर्यादित आहे. बरोबर. त्यानंतर जल कुठं हे तत्व आहे तर पृथ्वीवरच आहे. आणि त्यानंतर वायू तत्व झालं. अग्नी ही काय आहे? इथलंच आहे. मात्र आकाश तुम्ही बघा आकाशाला काय मर्यादा आहे का? भरपूर विस्तारलंय. आपल्याला माहितच नाही की कुठपर्यंत आकाश गेलेला आहे आकाशामध्ये. त्यामुळं आकाश तत्व हे जे आहे ते अत्यंत महत्वाचं आहे. आता या काही मुद्रा आहेत त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्रा आहेत. आणि त्या मुद्रा करत असताना आपल्याला काही गोष्टींचं ध्यान द्यायला पाहिजे. आता ही जी काही मुद्रा आहे त्या हठ योगावर आधारित महर्षी गैरंट ऋषीने त्यांनी लिहिलेले आहे याबद्दल. त्याबरोबर आपल्या मानवी शरीरामध्ये ज्या काही अनंत ज्या काही तत्व आहेत या तत्वांचा याच्यामध्ये गैरंट संहितेमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये पृथ्वी, आकाश, जल, वायू तत्व हे जे काही तत्व आहेत ह्या तत्वांचं सगळ्या पद्धतीने त्यांनी माहिती त्यामध्ये लिहिलेली आहे. आता जी पहिली मुद्रा येते मी कायम सांगतो की ज्ञान मुद्रेत बसा. ज्ञान मुद्रा कशी आहे सांगितले प्रत्येकानं. कशा पद्धतीने करतो आपण? आता बघा ज्ञान मुद्रा करत असताना आपण अंगठ्याच्या जवळ आपले तर्जनीचे बोट या पद्धतीने लावतो आणि दोन्ही बोटे या पद्धतीने आणि काय करतो आपल्या मांडीवर ठेवतो. त्या ज्ञान मुद्रेचं जे अंगठ्याचं बोट आहे पहिली अंगली ह्याच्याबरोबर लावल्यानंतर ह्याचा फायदा काय होतो तुम्हाला सांगतो. तर ह्याचा फायदा आपला स्मरणशक्ती आहे. स्मरणशक्तीमध्ये वाढ होते, एकाग्रता आपली वाढ होते, त्याचबरोबर आपल्या ज्ञानांमध्ये वाढ होते. म्हणजे त्याचबरोबर ज्यांना वाचनाची आवड आहे त्या वाचनाची आवड पण त्यांना जी आहे ते वाचण्याची शक्ती पण वाढते आपल्याला. त्याचबरोबर आपल्या
जे काही मस्तिष्क आहे किंवा आपण म्हणतो मेंदू आहे, मेंदूची शक्ती ही मजबूती पण वाढते. म्हणजे अशा पद्धतीने ह्या ज्ञान मुद्रेचे फायदे आहेत. त्याचबरोबर आपला स्वभाव ही शांत होतो. त्यानंतर त्यामध्ये परिवर्तन आपल्याला झालेलं जाणवतं बघा. त्यानंतर जो काही आपला राग आहे, क्रोध आहे, यापासून आपण दूर जातो. यासाठी हे आसन जर आपण रोज केलं तर याचा आपल्याला फायदा होतो. आपण सहज कुठेही बसलो तर सहजासहजी आपल्याला ते आसन करता येतं. त्यानंतर जे पुढचं आसन आहे ते वायुमुद्रा. कोणतं? वायुमुद्रा. आता वायुमुद्रामध्ये आपण काय करतो, काय करायचं आहे, ज्या पद्धतीने ज्ञान मुद्रा करतो, ठीक आहे, त्यामध्ये फक्त काय करायचं आहे, हे जे पहिलं बोट आहे ते मिटायचं आणि त्याच्यावर अंगठा या पद्धतीने ठेवायचा. हे बघा, लक्षात आलं? दोन्ही बोटे अशी या पद्धतीने. आता ह्याचा काय होतो फायदा, ह्याला थोडंसं काय करायचं, अंगठ्याला आपण हळूहळू दाबायचं, जास्त असं दाबून धरायचं नाही, हळूहळू दाबायचं. त्याचं काय आहे की आपले जो काही वायू तत्व आहे ते शांत होतं. लक्षात आलं? वायू तत्व आपलं शांत होतं. त्यानंतर ज्यांना लकवा आहे, सायटिक आहे किंवा संधिवात आहे किंवा गुडघ्याचे त्रास आहेत, त्यांना काय होतं की आपले हे त्रास ठीक होतात. तुम्ही जर एक माहिती जर मिळाली तुम्हाला, तर बघा तुम्ही आपल्या बोटांमध्ये ॲक्युपंक्चर असतं. या ॲक्युपंक्चरचा उपयोग आपल्या प्रत्येक शरीराच्या अवयवावर, प्रत्येक शरीराचे जे काही आतले ऑर्गन्स आहेत यांचा संबंध हा आपल्या हातांच्या बोटांवर ॲक्युपंक्चरद्वारे केला जातो. आता ह्याच पद्धतीने मग ज्यावेळी आपण ह्या क्रिया करतो त्यावेळी त्या आपल्याला गुडघ्याच्या त्रासापासून, आपल्याला सायटिका किंवा लकव्यासारख्या गोष्टी आहेत त्याच्या ह्या ठीक होण्याला मदत होते. त्यानंतर आपल्या मानेचे जर दुखणे असेल, त्यानंतर मणक्याचा जर त्रास असेल, तर ह्या इथं सुद्धा आपल्याला याचा नक्कीच यामध्ये फायदा होतो. यानंतर पुढचं जे आसन येतं ते आहे आकाश मुद्रा. कोणतं? आकाश मुद्रा. आकाश मुद्रा करत असताना काय करायचं आहे बघा, आपले आता आकाशाचं बोट मी कोणतं सांगितलं, आकाश मुद्रेचं, यानंतर मधलं सांगितलं, बरोबर? हे आता हे जे आहे हे या पद्धतीने आपण ठेवायचं आहे. हे बघा, लक्षात आलं? आणि ह्या मुद्रेत बसायचं आहे. आता आकाश मुद्रा बसत असताना आपल्या जसं ज्ञान मुद्रेमध्ये आपण धरतो बोट, तसंच आकाश मुद्रेमध्ये सुद्धा आपण धरायचं आहे या पद्धतीने. लक्षात आलं? आणि बसा, याचा लाभ काय होतोय आपल्याला, कानाच्या संबंधित जे काही प्रकार आहेत किंवा रोग आहेत किंवा बहिरापण असेल किंवा आपल्या हाडांमध्ये असणारी कमजोरी असेल, त्याचबरोबर हृदयरोग असतील, यांना अप्रत्यक्षरित्या काय होतं, त्याचा फायदा होतो. त्यामुळे या ज्ञानमुद्रे, या आकाश मुद्रेमध्ये बसल्यास त्याचा फायदा होतो. मात्र हे आकाश मुद्रा करत असताना कोठेही करू नये, शांत ठिकाणी बसायचं आहे. शांत ठिकाणी बसून ह्या मुद्रा करायच्या आहेत. त्यानंतर जी पुढची मुद्रा आहे ती मुद्रा आहे शून्य मुद्रा. कुठली मुद्रा? शून्य मुद्रा. आता शून्य मुद्रेला काय करायचं आहे, जे आपले मध्यगाचे बोट आहे, बरोबर, त्याला या पद्धतीने जसं मगाशी ह्याचं केलं, वायुमुद्रेला आपण केलं, तसंच इथं शून्य मुद्रेला हे मधलं बोट जे आहे ते आपण मिटायचं आणि त्याच्यावर अंगठ्याने हळूवार दाब द्यायचा आहे. हे बघा, आणि या पद्धतीने बसायचं आहे. लक्षात आलं? आता ह्याचा काय फायदा होतो शून्य मुद्रेचा, तर जसा आकाश मुद्रेने होतो त्याच पद्धतीने कानाचे जे काही प्रकार आहेत, बहिरापण असेल आणि काय ऐकायला कमीत असेल, तर ते ऐकण्यास वगैरे हे त्यामध्ये सुधारणा होते. त्याचबरोबर आपल्या दाढेचा संबंध, मसुडे जे आपले आहेत तिथं जर आपल्याला पकड कमी होत असेल किंवा आपले दात
दात सैल होत असतील तर या ठिकाणी ते मजबूत होतात. त्याचबरोबर जे गळ्याचे प्रॉब्लेम आहेत किंवा थायरॉइड सारखे प्रॉब्लेम आहेत त्या प्रकारांमध्ये आपल्याला फायदा मिळतो. त्यानंतर जे पुढचं आसन मुद्रा आहे ती आहे पृथ्वी मुद्रा. कुठली मुद्रा? पृथ्वी मुद्रा. पृथ्वी मुद्रा कुठलं? पृथ्वी मुद्रेचं तत्व कोणत्या बोटावर आहे? तर आपल्या अनामिकेच्या बोटावर आहे. लक्षात आलं? यामध्ये काय करायचं, जसं आपण ज्ञान मुद्रा करतो तशाच पद्धतीने येथेही आपण काय करायचं आहे, ज्ञान मुद्रा या पद्धतीने पकडायची आहे. लक्षात आलं? या पद्धतीने. हा, आणि डोळे मिटून शांत बसायचं आहे. म्हणजे अनामिका जी आपली तिसरे बोट आहे, या बोटांवर आपलं अंगठ्याचं बोट ठेवून हळूवार दाब देऊन बसायचं आहे. त्यानंतर याचा फायदा काय होतो, तर आपल्या शरीरामध्ये स्फूर्ती येते, आपल्या शरीराची कांती वाढते, तेजस्विता येते. त्याचबरोबर जे कोणी दुर्बल व्यक्ती असतील किंवा दुर्बल म्हणजे जे सडपातळ व्यक्ती असतात, ती व्यक्ती काय होते, जाड होण्यासाठी त्याला फायदा होतो. त्याचबरोबर यानं काय होतं, तर वजन वाढतं. ज्यांचं वजन कमी आहे त्यांना वाढवण्यासाठी हे चांगलं आसन आहे. त्यानंतर आपली जी काय पाचन शक्ती आहे ती पाचन शक्ती वाढते, सात्विक गुणांचा विकास होतो. त्याचबरोबर आपले जो मेंदू आहे किंवा डोके आहे ते शांत होते. तथा आपल्या शरीरामध्ये जे काही विटॅमिनची कमतरता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न हे आसन करतं. त्यानंतर पुढचा जो आसन आहे, मुद्रा आहे ती सूर्य मुद्रा. कोणती मुद्रा? सूर्य मुद्रा. तर सूर्य मुद्रा करत असताना काय करायचं आहे, ज्या पद्धतीने आपण शून्य मुद्रा केली मधल्या बोटाला दाबून, तसंच पृथ्वी जो तत्व आहे त्या बोटाला आपण अंगठ्यानं अशा पद्धतीने दाबायचं आहे. हे बघा, अंगठ्याला या पद्धतीने दाबायचं आहे आणि पृथ्वी सूर्य मुद्रेत बसायचं. लक्षात आलं? यामुळे ही क्रिया करत असताना व्यवस्थित करायची आहे. व्यवस्थित कमरेत ताठ बसायचं आहे, लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि ह्याचा फायदा काय होतो, तर शरीर संतुलित होतं, वजन घटतं, ज्यांची जी स्थूलता वाढलेली आहे त्यांची स्थूलता कमी होते. त्याचबरोबर शरीरातली उष्णताही कमी होते. त्याचबरोबर आपल्या कामाचा तणाव येतो, अनेक गोष्टींचा तणाव येतो. हा जो काही तणाव आहे हा तणाव कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या रक्तामध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल वगैरे जर असतील तर ते कोलेस्ट्रॉल ही कमी होण्यास यामध्ये मदत होतं. त्याचबरोबर ही जी काही मुद्रा आहे ही मुद्रा आपली साखर किंवा ज्यांना मधुमेह आहे किंवा आपल्या काय म्हणतात त्याला लिव्हरचा संबंधित प्रॉब्लेम आहे, तर हे जे काही प्रॉब्लेम आहेत हे दूर करण्यासाठी या सूर्य मुद्रेचा आपल्याला फायदा होतो. सावधानी म्हणजे आपल्याला काय ठेवली पाहिजे, तर दुर्बल व्यक्ती ज्या काही म्हणजे सडपातळ व्यक्ती आहेत म्हणलं, त्यांनी हे आसन करायचं नाही. किंवा ज्यावेळी उष्णता असते त्यावेळी म्हणजे उन्हाळा वगैरे असतो, तर अशा वेळी आपण ही जी काही मुद्रा आहे ती ही मुद्रा आपण त्यावेळी करायच नाही. लक्षात आलं? ह्या ज्या काही मुद्रा आहेत, त्यानंतर जी पुढची एक मुद्रा आपण बघूया आणि थांबूया. आता पुढची जी मुद्रा आहे ती शेवटचं आपलं जे तर्जनी जे बोट राहिलंय, लक्षात आलंय, म्हणजे आपण त्याला म्हणतो करंगळी. या करंगळीला आपण कुठलं तत्व म्हणलं जातं? करंगळीचं तत्व पृथ्वी. कोण सांगू शकतो? पृथ्वी पृथ्वी पृथ्वी. येस. ओके, चला पुढे आता आपण बघूया. ह्या तत्वाला वरुण मुद्रा विधी म्हणलं जातं. वरुण हे कनिष्ठ आपली जी काय बोट आहे या बोटांवर काय करतो आपण, ज्या पद्धतीने ज्ञान मुद्रेत दाबतो त्या पद्धतीने ह्या पद्धतीने दाबून बसायचं आहे. याचा लाभ काय होतो, या मुद्रामुळे आपले
ज्या शरीरामध्ये वृक्ष त्वचा वगैरे झाले ते वृक्ष त्वचा करण्यास बाहेर टाकण्यास मदत होते. म्हणजे ज्यांची वृक्ष त्वचा आहे म्हणजे आपण खरबरीत त्वचा वगैरे आपण म्हणतो ह्यामध्ये सुधार होतो. या तेलकट त्वचा म्हणजे चिकनाई आपल्या शरीरामध्ये बनते. आपली जी काही चमडी आहे ती चमकली होते म्हणजे चमकदार होते. त्याचबरोबर मुलायम बनते. त्याचबरोबर आपले जे काही चर्मरोग असतील हे चर्मरोग ही बरे होण्याच्या मध्ये वाव मिळतो. त्याचबरोबर रक्ताचा जो काही रोग असेल तो चांगला होतो. त्याचबरोबर जलतत्वाच्या कमी जे काय आहे त्यामध्ये जे काही उत्पन्न झालेली ती व्याधी दूर करण्यास मदत होते. त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर बघा काही वेळा पिंपल्स सुटतात, मोहाचे म्हणतो आपण त्यांना. हे जे काय ते नष्ट करण्यास मदत होते. त्याचबरोबर आपला चेहरा काय होतो सुंदर होतो. त्याचबरोबर ह्यामध्ये सावधानी काय करायची आहे तर कफ आणि कफ ज्यांना आहे अशा व्यक्तीने ह्या मुद्रेचा प्रयोग जास्ती करायचा नाही. लक्षात आलं. अशा पद्धतीने ह्या मुद्रा आपण पाहिलेल्या आहेत. त्याचा उपयोग आपल्या अनेक कामामध्ये होईल. ज्यांना या काही मी गोष्टी सांगितल्या याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. यानंतर आपण नाडी शोधन प्राणायाम करायचा आहे आणि थांबूया आपण. लक्षात आलं. चला सगळ्यांनी विश्रांती स्थितीत या. विश्रांती स्थितीत या. नाडी शोधनासाठी मी सांगितले कशा पद्धतीने करायचं आहे. या पद्धतीने मुद्रा करायची आहे. आपला उजवा हात डावा हात ज्ञान मुद्रेत बसा. डोळे मिटायचे आणि सूर्य नाडीवर आपला अंगठा आणि चंद्र नाडीवर काय करायचं आहे आपली तर्जनी आणि अनामिकाचे बोट आहे या पद्धतीने ठेवायचं. आणि हे जे दोन बोट आहेत ते आपल्या कपाळाच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवायचे. आता श्वासाची गती कशी सांगितलेली मी. श्वास घेत असताना एका नाकपुडीने ज्यावेळी सूर्यनाडीने सुरुवात करायची. श्वास घ्यायचा, सूर्यनाडी बंद करायची आणि चंद्रनाडीने श्वास सोडायचा. ज्यावेळी चंद्रनाडी श्वास सोडतो त्यावेळी पुन्हा चंद्रनाडीने श्वास आत घ्यायचा, चंद्रनाडी बंद करायची, सूर्यनाडीने सोडायची आणि सूर्यनाडीने पुन्हा श्वास घ्यायचा. म्हणजे एकदा इथून घेतला की डाव्या नाकपुडीने सोडायचा, डाव्या नाकपुडीने परत घ्यायचा, परत सोडायचा. लक्षात आलं. या पद्धतीने हे क्रिया करायची. चला सगळ्यांनी करा. आपल्या कमरेत ताठ राहा. सूर्यनाडी बंद करा. चंद्रनाडीने हळूवार श्वास सोडायचा आहे. पुन्हा चंद्रनाडीने श्वास आत घ्यायचा. सूर्यनाडीने श्वास सोडा. सूर्यनाडीने पुन्हा श्वास आत घ्या. चला करा कंटिन्यू. चला कंटिन्यू करत राहा. कंटिन्यू. आपण जितका वेळ कराल त्याचा फायदा होतोय. विश्रांती घ्यायची, सुरुवात करायची.
विश्रांती घेऊन सुरुवात करायची. करा. पल्लवी मॅडम, दोन्ही जी बोट आहेत त्यावर ठेवायचे. हा, येस. कंटिन्यू. कंटिन्यू करा. कंटिन्यू. कंटिन्यू. आणि डाव्या नाकाने श्वास सोडत डोळे मिटून शांतपणे बसायचं आहे. डोळे मिटून शांतपणे बसायचं आहे. डोळे मिटून शांत बसा. मनामध्ये कोणतेही विचार आणू नका. ज्ञान मुद्रेमध्ये आपल्या अंगठाने अनामिका जे हळूवार स्पर्श करायचा आहे, अलगद स्पर्श करायचा आहे. स्पर्श केलेला हळूवार जाणवला पाहिजे. जर तुम्ही तिथे लक्ष दिला तर आपल्या हृदयाचे ठोके तिथे तुम्हाला जाणवतील. अशा पद्धतीने हळूवार अंगठ्याचे बोट आणि तर अनामिकेची बोट, तर्जनीची बोट ठेवायचे आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचे आहे. शांत बसायचं आहे. दुसरा कोणताही विचार करायचा नाही. आपल्या संपूर्ण चेहऱ्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचे आहे. चेहरा प्रसन्न ठेवायचा आहे. आपले मन सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपले मन सकारात्मक ठेवायचे आहे. आज दिवसभर कोणत्याही घटना घडतील, दुःखद घडतील, सुखद घडतील, त्या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक बघायचं आहे. पॉझिटिव्ह बघायचं आहे. मी प्रत्येक गोष्टीला धैर्यानं
तोंड देऊ शकतो. पण अशा पद्धतीने पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. आपण जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहे असा विचार करायचा आहे. राग, क्रोध, मत्सर या सर्व गोष्टी आपण दूर करायच्या आहेत. मनामध्ये दिवसभर आपण राग न आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. क्रोध आपला जो आहे शांत करायचा आहे. एखाद्याबद्दल असूया, मत्सर जर असेल तर ती पूर्णपणे सोडून द्यायची आहे. शांतपणे बसायचं आहे. आपल्या दोन्ही भुवनांच्या मध्ये लक्ष केंद्रित करायचं. चेहऱ्यावर प्रसन्नता, चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचे आहे. चेहऱ्यावर प्रसन्नता ठेवायची आहे. चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवायचं आहे. जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहे असा आपण अनुभव करायचा आहे. हळूवार आपले दोन्ही हात एकमेकाला घासायचे आहेत. आपले डोळे मिटलेले आहेत. आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करायचे आहे. घर्षण करा आणि आपल्या डोळ्यांवर ठेवायचे आहे. डोळे मिटलेले आहेत. मी सांगेपर्यंत डोळे उघडू नका. डोळ्यांवर ठेवा.
हात खाली खेचत पूर्ण चेहऱ्यावर पुन्हा एकदा हात दर्शन करा. दर्शन करा. हातामध्ये उष्णता निर्माण झाल्यानंतर आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर हात फिरवा. डोळे मिटलेले पुन्हा एकदा घर्षण करा आणि डोळ्यांवर ठेवा आणि हात खाली खेचत खेचत खाली घेत घेत हळूवार डोळे उघडायचे आहेत. हळूवार डोळे उघडा सर्वांनी. यस. कसं वाटलं? आवाज सगळ्यांचे अनम्यूट केलाय, बोलू शकताय. छान सर. सर ते हॅलो. मुद्राचे तुमच्याकडं असं चार्ट काय आहे का सर? हा मी देतो पाठवून तुम्हाला जर पाहिजे असेल तर. हा हा मला जरा इंटरेस्ट आहे. ओके ओके. हा छान बाकी वाटलं. धामसे मॅडम आज भरपूर दिवसांनी जॉईन झालात. मॅडम अनम्यूट करा. सकाळी 7 वाजता ड्युटी असते सर. आज नाहीये. होय काय? अरे वा वा वा. लॉकडाऊन हा. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, काय अडचण नाही. जेवढे वेळ जमते तेवढे. सर सकाळी 7ला. काय म्हणला? हा ना सर. जेवढं म्हणजे सकाळी 7ला ड्युटी असल्यामुळे जॉईन होता आलं नाही. संध्याकाळी करते हा, आणि काय खूप छान अडचण वाटतंय सर. नाही. मानसिक समाधान, एक वेगळंच मानसिक समाधान मिळतंय. आणि आज अरे वा. मुद्रा शिकायला मिळाल्या. हा. असं ह्याच्यामध्ये ऐकत होते की वायू मुद्रा, पृथ्वी मुद्रा, हम्म. पण ते कळत नव्हतं काय असतंय. हम्म, आज हम्म. समजलं सर ते. येस येस येस. सविता मॅडम. हा सर. छान वाटलं सर. आज तुमच्या चेहऱ्यावर भरपूर प्रसन्नता दिसत होती. खरंच काय सर? तसंच भिडे मॅडम ही म्हणजे आनंद घेऊन तुम्ही सगळे आसनं करताय.